कोण गेलाय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला पहिला मिळतो. चेंडू आखुडत्या टप्प्याचा बॅटची आतली कडा लागली आणि वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा ग्रँड फिनाले फायनलचा सामना लढला जातोय. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे आणि गोलंदाजीची मुभा प्रत्येकी एका गोलंदाजाला मॅक्झिमम म्हणजे अधिकतम 2 षटक टाकण्याची मुभा असणार आहे. गोलंदाजी मार्कवर A1 पवन, स्ट्रायकर एंडला धनंजय भिंताडे. फटका खेळलाय धनंजयच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. सन्माननीय तेजस मलदोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पुढच्या चेंडूवरती जर धनंजयच्या बॅट मधून षटकार आला तर डॉक्टर फिरोज इनामदार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु आज मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाले प्रेक्षकांचा कुंभमेळा मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मराठवाडा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, मराठवाडा टेनिस क्रिकेटचा उत्सव. खास करून मुखेड आमदार तुषार राठोड यांच्या नावानं जी स्पर्धा खेळली जाते त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सोमनाथ जी वंडेवार यांच्याकडून या स्पर्धेचे आयोजक विशाल दादा आपल्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एक जबरदस्त सोमनाथ बंडे मित्र परिवार आयोजित मुखेडमध्ये होणारी स्पर्धा, त्या स्पर्धेच्या आयोजकांनी आपल्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशाल दादांचं एक अफलातून अप्रतिम असं आयोजन. गोलंदाजी मार्कवरती पवन, या षटकातला पुढचा चेंडू, समोर मात्र धनंजय भिंताडे. आखोट टप्प्याचा चेंडू होता, समाचार मात्र घेता आला नाही. धनंजय निराश आहे, डोक्यावरती हात ठेवलाय. आज मात्र धनंजयला डोक्यावरती बर्फ ठेवून आपण पाहतोय युट्यूब वरती एका प्रेक्षकाने कमेंट केली आहे. संजय कदम यांनी कमेंट करत म्हणलंय की काय नियोजन आहे भोकरचं. वेल पुन्हा एकदा आपण पाहतोय आज प्रेक्षकांचा महापूर. ऑनलाईन प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. तब्बल 1,21,111 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा धनंजय आपण पाहतोय. चुकला तो संपला. एक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा महत्वाच्या आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले महाअंतिम सामना. दोन्ही संघाच्या नावावरती तब्बल 77,000 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. त्याच्यामध्ये आणखी 44,000 रुपयांची भर जर पाडायची असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल. अर्धा तास मैदानावरती घाम गाळावा लागेल. पुन्हा धनंजयला अपयश येतंय. एक चौकार मात्र पाहिला, परंतु काय गोलंदाजी पवन. वाह, मैदानावरती आज मात्र दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन पवन. उमरी संघाच्या पॅव्हेलियन मध्ये आपण पाहतोय थोडीशी निराशा असेल. धनंजय भिंताडेकडे मात्र अनेक महाराष्ट्रातली मैदानं गाजवण्याचा अनुभव. आज या मैदानावरती मात्र समोर सरस ठरतोय पवन. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलंय फलंदाजांना. पुन्हा एकदा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू खेळावा लागलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 4. काय गोलंदाजी टाकली आहे उदगीर संघाचा हा गोलंदाज. केवळ 4 धावा. मागच्या 2 सामन्यामध्ये मात्र आपण पाहिलंय क्वार्टर फायनल आणि त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आसिफ शेखची धमाकेदार फलंदाजी, 2 अर्धशतकी खेळल्या आणि या सामन्यामध्ये आसिफ शेखच्या योगदानामुळे संघ फायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती येतोय शाहरुख सैयद. शाहरुख क्या बदलेगा हवा का रुख. मुकाबले का दूसरे ओवर का आगाज करने के लिए यहां पर देखना है गेंदबाजी मार पर गेंदबाज स्वयं का पहला और टीम का दूसरा ओवर. गेंदबाजी मार पर है गेंदबाज सचिन. संदेश इस ओवर की पहली गेंद और इस बार फुल टॉस, फुल लॉस, 6 रन.
अजून आपण सर बोलतो की धनंजय बिनताडे, आसिफ शेख सारखे मोठे फलंदाज आहे, परंतु या संघाकडे शाहरुख, जुबेर, साई सारखे सुद्धा फलंदाज आहेत. आपण पाहिले शाहरुख या मैदानावर एकदा शतक मारला होता, 100 धावा या फलंदाजाने केल्या होत्या. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुट वरती आलाय फलंदाज, कमालीची गोलंदाजी केली. पहिला चेंडू फुलटॉ चेंडू पडला होता, षटकार वसूल केला गेला होता. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत आणि 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा शाहरुखच्या बॅटमधून फटका, उंच माझा झोका, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. ओ बॅनर फाड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल दंडवेच्या गळ्याला जाऊन पडलेत. नियोजन केलं त्या क्षेत्ररक्षकाचं म्हणणं असेल की विशाल भाऊ तुमच्या गळ्याला पडा वाटाले. मला वाटलं की काही क्षण क्षेत्ररक्षकाला वाटलंय की आपण फिरायला गेलोय तलाव रिसॉर्ट मध्ये आणि तिथं सूर मारलाय. त्याच्या लक्षातच नाही आपण ग्राउंड मध्ये. त्याला वाटलं आपण तलाव रिसॉर्ट मध्ये आहे आणि तिथं पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतोय. चौकार वाचवण्यासाठी धडपड चालली होती. शाहरुख स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय एक दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. महत्वाचा सामना आहे, बिग बॅटल आहे. पुन्हा एकदा शाहरुखच्या बॅटमधून षटकार. ढकलण्यापेक्षा तिघांनी 1000 रुपये वाटून घ्यायचे. एक कमेंट आली आहे युट्यूब लाईव्ह प्रेक्षक सुरेश भाऊ तिरमलवार यांच्याकडून, नियोजन तर विशेष दर्जाचं आहेच, परंतु पुरेपूर काळजात घर गेले ते तुमच्या दोघांच्या कॉमेंटरीने म्हणे. धन्यवाद सुरेश भाऊ. अशा कमेंट आपल्याला खूप साऱ्या प्रेरणा देऊन जातात. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल, समोर फलंदाज मात्र शाहरुख. जो बदल रहा है मैदान पर हवा का रुख, उसका नाम है शाहरुख. काय दमदार फलंदाजी. पुन्हा एकदा शाहरुखच्या बॅटमधून फटका फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला. एक जबरदस्त असं डीजेच्या माध्यमातून गीत वाजवलं गेलंय. मला वाटतंय बहुधा जुदाई चित्रपटातलं हे अनिल कपूर श्रीदेवीचं गीत असावं, जिथपर्यंत माझा अंदाज आहे. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. बॉलिवूड आणि क्रिकेटचं पहा खूपच जवळचं नातं आहे, खूप जवळचं कनेक्शन आहे. विराट कोहली, अनुष्का शर्मा. बॉलिवूड आणि क्रिकेट जसं पाण्याविना भासा. सिद्धेश्वर पिटलेवाड यांच्याकडून उदगीरच्या कोणत्याही खेळाडूने जर 3 षटकार मारले तर तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. परंतु त्याच्यासाठी मला वाटतंय खूप वेळ वाट पाहावी लागेल पुढच्या इनिंगची, कारण आता फलंदाजी सुरू आहे. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 1001 पारितोषिक कोणाकडून आहे ते देखील सांग. विशाल दादा दंडवे, ऍडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून हे पारितोषिक राहणार आहे. नक्की प्रेक्षकांसाठी अनिल भाऊ 1000 मोठी रक्कम आहे. अनिल भाऊ थांबायचं बाहेर. अनिल दादा बिरदेवाड थांबा. सीमा रेषेच्या बाहेर जर झेल टिपला तर भव्य रोजगार निर्मिती प्रकल्पांतर्गत विशाल दादा
दंडवे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सुपरस्टार आलाय मैदानावरती, परंतु आज काय करणार? याच्या अगोदर किती अर्धशतक आहेत, किती ट्रॉफी आहेत याला महत्व नाही. आज काय करणार? आसिफ शेखच्या बॅट मधून फटका खेळलाय, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. वरती मात्र कोणाचं सरकार होणार, कोण राजकुमार ठरणार याचं उत्तर मात्र पुढच्या 1 तासामध्ये आपल्या समोर असेल. आज खास करून मुखेड, निलंगा, लातूर, बीड, जालना, परभणी, पाथरी, माजलगाव, आष्टी अशा अनेक ठिकाणचे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. खास करून मुखेडवरून संपूर्ण जर पाहिलं तर आमचे बागवान बिरादरी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे नक्कीच ज्या ज्यावेळी मैदानावरती 6 चेंडूमध्ये 12 धावा, आमचं ते कनेक्शनच राहिलंय. आयुष्य गेलं बागवानाचं. 10ला 12, 20ला 12, 30ला 12. त्यातून मी काहीसा वेगळा बागवान जन्माला आलो आणि मी थोडंसं वेगळं क्षेत्र निवडलं. मुखेडवरून सर्वजण या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. भरपूर ऑनलाईन प्रेक्षक आज जोडले गेलेत, संपूर्ण मराठवाडा आणि त्याचबरोबर मला वाटतंय वाघोलीमध्ये देखील संदेश गेलाय, कारण मैदानावरती वाघोलीचा सुपरस्टार, वाघोलीचा ढाण्या वाघ आसिफ शेख आज नॉन स्ट्राईक वरती आहे. समोर धनंजय भिंताडे. धनंजयच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. आता धनंजयनं डोक्यावरती बर्फ ठेवलाय. त्याला माहित आहे आसिफची फलंदाजी चांगली चालली आहे, तर त्याला साथ दिली पाहिजे. ग्लेन मॅक्सवेलनं 200 धावा केल्या, परंतु त्याला पॅट कमिन्सची साथ मिळाली. जर पॅट कमिन्स दुसऱ्या बाजूला उभा राहिला नसता तर ग्लेन मॅक्सवेल घडला नसता. आज समोरचा ग्लेन मॅक्सवेल असेल आसिफ शेख, नॉन स्ट्राईकला पॅट कमिन्स अर्थात धनंजय भिंताडे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश. मागच्या सामन्यामध्ये महागडा ठरलाय, या सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आसिफ शेखच्या बॅटमधून पुन्हा एक फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवरती, एकच धाव असेल. शांत आणि संयमी फलंदाज आहे आसिफ. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचं क्रिकेट मैदानावरती खेळलं जातंय. मराठवाडा टेनिस क्रिकेटचा आज उत्सव म्हणावा लागेल. पवन पुत्र हनुमान की जय. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय हनुमान मंदिर. धनंजयच्या बॅट मधून फटका खेळायचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव, एक्स्ट्रा रन. सचिन सर एकदा स्कोर आणि ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण एक आयकॉन खेळाडू महेश कांबळेला पाहतोय. महेश कालच बुलढाण्यावर स्पर्धा खेळत होता, तिथून आत्ताच आलाय, म्हणजे आजच आलाय. या दरम्यान पॉवरफुल फटका मारलाय भावा. पण पाहतोय चारी बाजूने खचाखच भरलेलं मैदान आहे. प्रेक्षकांना बसायला सुद्धा जागा नाही, एवढं मैदान भरले. आणि या दरम्यान होतोय तो या स्पर्धेचा ग्रँड फिनाले, अंतिम सामना. आणि काय फटका मारलाय फलंदाज धनंजयने. चला बॉल पाठवून द्यायचा आहे. प्रेक्षक पाठवलाय. एक जबरदस्त असा षटकार मात्र मारला गेला. बॉल आलाय. धनंजय भिंताडे आपण पाहतोय, हळूहळू त्याला फॉर्म मध्ये यावं लागेल. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या या षटकाराने मला वाटतंय 33 धावा. दोन्ही फलंदाजावरती मादार आहे. सचिन जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यानंतर जुबेर देखील फलंदाजीसाठी असेल.
जुबेर आहे, सचिन आपलं सॉरी साई लांडगे सुद्धा आहे. ते चांगली फलंदाजी आहे एकंदरीत विचार केला तरी या संघाचा, परंतु अद्याप काय फटका पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू महेशचा, यावेळी थोडासा ले- बॅकफूट वरती. लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले गोलंदाज महेश कांबळेकडून. महेश बद्दल सांगत होतो, बुलढाण्याची 7 लाखाची स्पर्धा काल खेळत होता. सेमीफायनलचा सामना खेळून महेश आज आपल्या भोकरच्या मैदानावर आहे. रुपेश आणि महेश हे दोन्ही खेळाडू काल आपल्याला बुलढाण्याच्या मैदानावर पाहायला मिळालेत, आज हनुमान मंदिर भोकरच्या मैदानावर आहेत. पुढचा चेंडू मारला, हेलिकॉप्टर हवेमध्ये. प्रयत्न केलाय तिथे, परंतु झेल टिपलेला नाहीये आणि संधी मिळाली धनंजय भिंताडेला. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावर लागले गेलेत 34, म्हणजे 34 धावा. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता स्ट्रायकर एंडला असेल डावकुरे हाताचा फलंदाज आयकॉन खेळाडू. गोलंदाजी मार्कवर आयकॉन, स्ट्रायकर एंडला आयकॉन, नॉन स्ट्रायकर एंडला आयकॉन. म्हणजे आयकॉन मध्ये लागलेली ही चुरस आहे. बघूया कोण बाजी मारेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय महेश कांबळे आणि स्ट्रायकर एंडला शेख आसिफ. मारलाय झाडू शॉट, क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल घेतलाय. सुंदर झेल पाहायला मिळालाय. डीजे जबरदस्त असं विकेट मैदानावरती काही काळ सन्नाटा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आज सकाळपासून प्रेक्षक ज्याच्या फलंदाजीची वाट देखील पाहत होते. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतकं झळकावली, संघाला फायनल मध्ये घेऊन गेला. परंतु फायनलच्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणी घात झालाय आणि विकेट प्राप्त केले. ह्यूज विकेट, बिग लॉस. बडी मछली जाल में आसिफ शेख बॅक टू पॅव्हेलियन. षटक क्रमांक जर आपण मैदानावरती पाहिलं तर मला वाटतंय तिसरं षटक प्रगतीपथावर होतं. महेशनं मात्र विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज सचिन सर. नवीन फलंदाज जुबेर. या संघाचा, उमरी संघाचा जर वैयक्तिक विचार केला तर या संघातला सर्वात मोठा हिटर जुबेर आलाय फलंदाजीसाठी. आमचे प्रेक्षक सांगत आहेत, काहीतरी कमेंट आले म्हणे. युट्यूब वरती या सामन्याकडे धावसंख्येचा जर विचार केला 34 धावा धावपलकावर लागल्या गेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर बाद झालेले गडी आहेत 2. म्हणजे एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर सन्मानजनक धावसंख्या. 34 धावा धावपलकावर लागले गेलेत. सचिन सर, 2 व्हीलरची एक चावी सापडले, त्याच्यासोबत एक छोटी लॉकची, म्हणजे अर्थात काउंटर लॉक असतो त्याची चावी आहे. कोणाची असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन जायचे. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 34, 2 बाद. आसिफ परतलाय, शाहरुख परतलाय. आज धनंजय भिंताडेवरती मोठी जबाबदारी आहे. त्याच बाजूला सोबत जुबेर. या दोन्ही फलंदाजांना किल्ला लढवावा लागेल. आता पाहूया गोलंदाजी मार्कवरती सामन्यातलं षटक. चला थोडंसं वेळ घेऊ नका, कारण 4थं षटक घेऊन आलाय तो मॅन फ्रॉम बिदरचा हा खेळाडू आहे, कर्नाटकाचा अक्षय. कर्नाटक वरून आलेला हा खेळाडू हनुमान मंदिर भोकर येथे खेळतोय अक्षय. आणि समोर जर पाहिलं गेलं तर पुण्याचा खेळाडू फलंदाजीसाठी धनंजय भिंताडे. खूप लांबचा प्रवास करून आलेले दोन्ही खेळाडू आहेत. एकमेकांच्या समोर 2 हात करतायत. गोलंदाजी मार्कवर अक्षय, स्ट्रायकर एंडला धनंजय. आकुडत्या लेनचा चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण झालीये आणि काय आता धनंजय पहा, ही चूक त्याला नडली असती. बरेच फलंदाज ज्यावेळी चेंडू हवेत जातो त्यावेळी चेंडूकडे पाहत बसतात. एकतर विकेट जाईल नाहीतर दुसरं काहीतरी होईल. हे फलंदाजाच्या बऱ्याचशा लक्षात येत नाहीये. झेल सुटला आणि धावबादची संधी मात्र गमावली. धनंजय भिंताडेचा दुसरा झेल सुटलाय सर. आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन करावं लागलं असतं. त्याच्यामुळं फलंदाजांचं मैदानावरती लक्ष पाहिजे. मी नेहमी सांगत असतो समालोचन करताना. आता धनंजय चेंडूकडे पाहत होता,
तर झेल सुटला आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज नक्कीच बाद झाला असता. आणखी एक जीवनदान मिळाले. संधीचं सोनं मात्र आज करावं लागेल. जिंदगी में मौके कम मिलते हैं, धोखे ज्यादा मिलते हैं. जिंदगी में मौके कम मिलते हैं, धोखे ज्यादा मिलते हैं. फटका तर खेळलाय जुबेरच्या बॅट मधून. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार. फलंदाजाला सुद्धा असं वाटलं असेल देकाना आहे रे सोचाना आहे रे. त्यानं एक धावेसाठी चेंडू खेळला होता परंतु चौकार मिळालाय. चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. तिथं त्याची फक्त शिक्षा मिळते. ज्या चेंडूवरती एक धाव पाहिजे होती, 4 धावांचा बोनस मिळालाय त्या चेंडूवरती. क्रिकेटच्या मैदानावरती मी नेहमी सांगतो तुम्हाला सनी देओल सारखं तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिळणार नाही. फैसला ऑन दी स्पॉट. एक धाव पाहिजे होती, चौकार मिळाला. अभ्यास न करता पास झालेला फलंदाज म्हणजे जुबेर आहे. एकच प्रश्न सोडवला होता परीक्षेमध्ये, 100 मार्क मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ पाहिजे, समन्वय पाहिजे. काहीसा विचार विमर्श होतोय दोन्ही फलंदाजामध्ये. पहा खरं रिअल क्रिकेट काय आहे, एखादा चौकार आला एखादा षटकार आला तर पुढच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह एखादी धाव आले पाहिजे तर ते खरं क्रिकेट आहे. म्हणजे तुम्ही षटकामध्ये 2 चौकार मारले, 4 चेंडू डॉट आले तर ते क्रिकेट नाहीये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न आहे. जमीन समांतर फटका. 2 क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव असेल. दुसऱ्यासाठी मात्र कोणताही प्रयत्न नाही. ज्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण केले तो क्षेत्ररक्षक आहे माजिद. एक दुर्घटना आमच्या कानावर आलेली आहे. माजिद ओके नो प्रॉब्लेम. चांगला क्षेत्ररक्षण केले तिथे माजिदने. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज धनंजय. गोलंदाजी मार्क वरती मात्र अक्षय. खराब चेंडू. वाईड बॉल कॉल. +1 बाउन्स. 1 बाउन्सचा इशारा आहे. वाईड बॉल कॉल आहे. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्पर्धा. आज मात्र अनेक मान्यवर मंचावर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल कॉल. एक वेगळी शैली आपल्याला पंच सोन्या बापूची पाहायला मिळते. किंग खान शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये वाईड बॉल दिलाय. एक अतिरिक्त धाव. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती मला वाटतं षटक क्रमांक धनंजयच्या बॅट मधून फटका. न आव देखा न ताव देखा. आडे बल्ले से लपेट लिया. 6 रन. खास आज आकर्षण आपण पाहतोय येलो जर्सी मध्ये चेन्नई सुपर किंग्स MS धोनी. धोनी साहेब नमस्कार. जबरदस्त. आमच्या मान्यवरांना एकदा नमस्कार करा. ते पोट जरासं कमी करा बरं का. पुढच्या वर्षी जर मी आलो तर ते थोडंसं कमी दिसलं पाहिजे. डन. ओके धन्यवाद. नरसीनगरीचे युवा नेते शाहिद शेख यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही स्वागत. आज मात्र संपूर्ण मराठवाडा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. संपूर्ण मराठवाडा जरी असला तरी मी म्हणेल की या मैदानावरती आज ओहो काय चेंडू टाकलाय आणि सन्मान दिलाय. पहा चांगल्या चेंडूला सन्मान. दोघांच्या चेहऱ्यावरती हास्य आपण पाहतोय. दोघे मोठे खेळाडू आहेत. गोलंदाजाला माहित आहे चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला देखील माहित आहे सन्मान दिलाय. धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 49 आणि षटक झालेले आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेले ते 49. आणि अजूनही आपण पाहतोय फलंदाजीसाठी जुबेर आणि धनंजय भिंताडे हे 2 फलंदाज अजूनही आहेत. उमरी संघाची फलंदाजीची जोडी.
49 धावा धावपलकावर लागले गेलेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. समोर मात्र आपण पाहतोय स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर एक रिक्षा आपल्याला पाहायला मिळते. पहा, एक नाही अनेक रिक्षा आहेत. आज रिक्षाबद्दल सांगतो तुम्हाला, कुणालाही आता सध्या कमी लेखायचे दिवस नाही आहेत. चहावाले देशाचे पंतप्रधान झाले, रिक्षावाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सैफ अली खानवरती ज्यावेळी हल्ला झाला, करोडो रुपयांच्या गाड्या धूळ खात पडल्या होत्या, परंतु त्याला एका रिक्षावाल्यानं वाचवलं. म्हणजे ओल्ड इज गोल्ड. ज्या सैफ अली खाननं बाहेर जाताना त्याच्या कारची गॉगल ग्लास खाली केली नसेल, त्या सैफ अली खानला रिक्षामधून, ओपन रिक्षामधून प्रवास करावा लागला. हे मित्रांनो जीवनाचं सत्य आहे आणि ते नाकारता येत नाही. ओल्ड इज गोल्ड. लाईट गेली की लगेच माणूस मेणबत्ती लावतो. करोडो रुपयाच्या गाड्या धूळ खात पडल्या, रिक्षावाल्यानं सैफ अली खानचं प्राण वाचवलं. त्याच्यामुळे कोणालाही कमी लेखण्याचे दिवस नाही आहेत. स्क्रीनवरती आपण एक रिक्षा पाहिली, 2 चाकी वाहनं पाहिली, 4 चाकी वाहनं पाहिली, परंतु 3 चाकी रिक्षावाले. वाढ बघतोय रिक्षावाला, ऐकलं होतं. आज मॅच बघतोय रिक्षावाला. आणि दरम्यान पुन्हा एकदा 1 बाउंस सीमारेषा पार. मला वाटतंय आसिफ शेखनं धनंजय भिंताडेसाठी हे गाणं गायलेलं आहे. रुक जाना, आज मैदान पर जरूरत आहे. थांबावं लागेल, स्वतःला रोकावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. हा सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाहीये. यानं देखील बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव या चेंडूवरती. चौकारानंतर 1 धाव. संयम खूप महत्वाचा आहे. सचिन सर, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराभव झाला याचं कारण थांबून खेळणारे फलंदाज नव्हते. वी वॉन्ट राहुल द्रविड, वी वॉन्ट चेतेश्वर पुजारा, वी वॉन्ट हनुमा विहारी असे बॅनर त्या ठिकाणी झळकले. VVS लक्ष्मण. कारण संयम खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या मैदानावरती. स्ट्राइक वरती मात्र जुबेर. जुबेरच्या बॅट मधून चेंडू उंच, माझा झोका आणि गोलीगत धोका झालाय मैदानावरती. आणखी एक झेल सुटलाय. आपण पाहिलं सचिन सर, फेमस व्हायचं असेल तर चेहरा चांगला लागतो, भाषा चांगली लागते असं काही नाहीये. बिग बॉस सीझनचा बारामतीचा सुपरस्टार सगळ्याला माहित आहे. सूरज चव्हाण, गोलीगत धोका, बुक्की टिंगुळ. आज मात्र मैदानावरती आपल्याला झलक त्याची पाहायला मिळाली आहे. गोलीगत धोका झालाय, झेल सुटलाय. त्या सूरज चव्हाणकडे चेहरा नव्हता, त्याची भाषा नव्हती, परंतु त्याच्या त्याच वाकड्या तिकड्या भाषेनं त्याला बिग बॉसचा विजेता केलं. धनंजय भिंताडे. आता मात्र भिंत पाडे झालाय तो. षटकार आला. सर, गाणं वाजलं गेलंय, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है. नक्कीच एक सुरेख असं गीत वाजवलं गेलंय. हम काले है तो क्या हुआ दिलवाले है. मित्रांनो, काळ्या रंगावरती कधी जाऊ नका. आमच्या गुरुजीनं सांगितलंय काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. रंगावरती जाऊ नका. अवघ्या 5 मिनिटामध्ये या ठिकाणी सन्माननीय विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं आगमन होतंय. गेटवरची थोडीशी जागा रिकामी करायची. चला, गेटवर असलेल्या गाड्या
चला गेटवर असलेल्या गाड्या बाजूला करायच्या तत्पूर्वी षटकार. सन्माननीय सुधाकरजीराव राठोड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धनंजय भिंताडे मात्र षटकार मारून आपलं स्वागत केलंय. चला मेन गेटवरच्या गाड्या आपण बाजूला घ्यायचेत. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी सन्माननीय विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब अर्थात विकास रत्न अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आगमन होतंय. समोरच्या गेटवरच्या गाड्या बाजूला घ्या. चला सोन्या बापू तुमची मागणी वाढली आहे. मान्यवर म्हणतायत आम्ही काय तुमचं घोडं मारलंय. इकडे या म्हणतायत ते मंचावरती. मंचाला सलामी द्या. तुम्ही सारखं प्रेक्षकामध्ये जाताय. प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलंय परंतु मान्यवर यांच्यावरती जरा देखील तुमचं कॅमेरा लक्ष एक राहू द्या. मिनिट अजून एकदा तिकडे फिरवा बरं. आमदार चषक 2025 चे हिरो आहेत तिकडे. ते 5 बॅनर फाडलेले हिरो कोण आहेत. जरा कॅमेरा मोठा करा. एक मिनिट इर्षद सर. ते ना ते या स्पर्धेचे आयोजकाचे सर्व आहेत. एका बाजूने पाहतोय आपण उजव्या बाजूला प्रशांत आडे, वाजू, अनिल भाऊ आणि आकिब सर. चला या रोडवरती असलेल्या गाड्या काढायच्या आहेत. गाड्या काढायच्या आहेत प्रेक्षक. तिकडे थोडासा कॅमेरा फिरवायचा. पुढचा चेंडू धनंजय भिंताडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सचिन राठोड क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव असणार आहे. आता जुबेर परंतु तत्पूर्वी षटक संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेले आहेत ते 68 धावा. चला समोर असलेले प्रेक्षक बाजूला व्हायचे. गाड्या बाजूला करायच्या आहे. चला बॉल बॉल जागा रिकामी करायचे. प्रेक्षक वर्ग 68 धावा. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री 68 नांदेड धावा. जिल्ह्याचे लाडके खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आज आपल्या मैदानावर येत आहेत. अनिल सर, अनिल बेर्देवाड आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. थोडंसं फास्ट या. चला चेंडू सप्लाय चेंडू पुरवठा कुणाकडे आहेत. 13-97 ज्या कुणाची गाडी असेल ते बाजूला करायची. 13-97. चला आता सगळ्यांच्या गाड्या नंबर आपल्याला घ्यायला वेळ नाहीये. पटापट ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी बाजूला घ्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला गाडी क्रमांक म्हणजे सोन्या बापूला माहित असेल. गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर वाया मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली. कारण आमच्या दोघांचं गाव त्याच रूटवरती येतं. सोलापूर कोल्हापूर हा महाराष्ट्रातला गाजलेला क्रमांक आहे. गाडी क्रमांक 1552. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 68 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही क्षणामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आगमन या मैदानावरती होणार आहे. चला गोलंदाजी मार्कवरती महेश. समोर धनंजय. महेश आहे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकर एंडला पाहिलं तर फलंदाज धनंजय. ओके ओके. धनंजय भिंताडे स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जुबेर. गोलंदाजी मार्कवर महेश कांबळे. हा चेंडू मात्र बीट झालाय. धनंजय मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. चेंडू जर बॅट वरती कनेक्ट झाला असता तर चेंडूचा लिंबूच झाला असता. या बाजूच्या देखील ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत त्या गाड्या सुद्धा आपण बाजूला घ्यायचेत. साहेबांची गाडी आता काही क्षणामध्ये येते. ज्या मधल्या 2 व्हीलर आहेत आपण बाजूला घ्या. आयोजन समिती आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर लक्ष द्यायचंय. एक निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली. या षटकाची षटक क्रमांक मैदानावरती 6वं टाकलं जाते. 68 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॉलर बॅक टू बॉलर. संयम दाखवलाय. च्या समोर आपण पाहतोय वाजी थोडासा निराश असेल परंतु त्यानं त्याचा बेस्ट 100% त्यानं दिलेला आहे.
पुन्हा एकदा टॅप तर केलाय, परंतु मला वाटतं एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. थोडंसं धावांसाठी संघर्ष धनंजयला करावा लागतोय. जसं नाव धनंजयचं आहे त्या प्रकारची फलंदाजी. समोर मात्र जुबेर. आता चेंडू मला वाटतं की शिल्लक चेंडू फार कमी असतील. षटक क्रमांक 6 मैदानावरती. स्ट्राइक वरती जुबेर. फुल टॉस दिला होता ऑन साइडला. सिंगल पेक्षा जास्त घ्यायचा प्रयत्न नसेल. एकच धाव असेल. सचिन जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतो 1 धाव येते. एका धावेने एकूण धावफलकावरती धावा झाल्या त्या मला वाटतंय 70. सव्वा षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा झाल्या ते 70. गोलंदाजी मार्कवर महेश आणि स्ट्रायकर एंडला धनंजय भिंताडे. रंगतदार सामना दोन आयकॉनामध्ये. पंचांना क्रॉस केले. मारलाय. फटका मारला. चेंडू हवेमध्ये. सुनील त्याच्या खाली आहे. सुटला. झेल सुटला. म्हणजे धनंजयच्या बाबतीत पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तिसरा झेल सुटलाय सर. धनंजय भिंताडेचा तिसरा झेल सुटलाय. एकदा सांगू इच्छितो प्रेक्षकांना की ज्या प्रकारचा सामना होतोय, आपण पाहताय की झेल किती सोपा होता. सुटला. झेलायला पाहिजे होता, परंतु खूप मोठा सामना आहे आणि प्रेशर. फक्त आमचे विपिन सर म्हणतात की तुमचं नर्व्ज होतात ते कंट्रोल करणं महत्वाचं असते. 71 धावा धावफलकावरती. स्ट्राइक वरती जुबेर. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि तीच परिस्थिती होती. झेल परत हवेत उडाल्यानंतर धनंजय त्याच्याकडे पाहतच होता. पुन्हा एकदा अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत एसडीएम साहेब आणि तहसीलदार साहेब गुडमर साहेब हे सुद्धा आपल्या मैदानावर येणार आहेत. पुढचा चेंडू मारला जुबेरनं. डाऊन द ग्राउंड फटका. तिथे माजू आहे. माजूचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पाहायला मिळाली. या धावसंख्येचा विचार केला नाही. धाव घेतली नाही. नाही माफ करा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता धाव का घेतली नाही याचं कारण मात्र कळलेलं नाही. चेंडू दूरपर्यंत होता. दोन्ही फलंदाजावरती विश्वास दाखवला पाहिजे. मला वाटतं धनंजयनं स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये. परंतु धनंजयला मी बऱ्याच मैदानावरती पाहिलंय. एक आक्रमक फलंदाज आहे. पुढच्या 12 चेंडूमध्ये 4-5 षटकार मारण्याचा पराक्रम त्याला करावा लागेल. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 71 धावा आणि 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर कर्नाटकचा गोलंदाज अक्षय आणि स्ट्रायकर एंडला पाहिलं तर पुण्याचा धनंजय भिंताडे. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांसमोर असणार आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धाव फलकावर लागले गेले ते 71 धावा. 71. कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र असा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कर्नाटकातला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आहेत. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावाच आल्या नाहीत. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मागच्या षटकाचा विचार केला तर केवळ 3 धावा. स्लॉग षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावा म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी असेल पहा. आता 12 चेंडू. मी मागाशी सांगितलंय प्रत्येक गोष्ट वेळेवरती झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. जे काय करायचंय पुढच्या 12 चेंडूवरती करायचंय. या स्पर्धेचा शेवटचा सामना आणि पहिल्या इनिंगचे शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. अक्षय मारला. बिग 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 हिट षटकार. डीजेने गाणं वाजवलंय. आमदार झाल्यासारखं वाटतंय. आमदार महोदया येऊन गेलेत. आता खासदारांची यायची वेळ झालेली आहे अवघ्या काही क्षणामध्ये. कारण आज आपण पाहिलं की टॉस झाला होता. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि पारितोषिक वितरण खासदार साहेबांच्या शुभ हस्ते. दरम्यान वाईट बॉल कॉल. पुढच्या 11 चेंडूमध्ये धनंजयच्या मनामध्ये असेल मोठी धावसंख्या. गोलंदाजाचा प्रयत्न असेल धावसंख्या रोखण्याचा. तिकडे मात्र आसिफनं देव पाण्यात ठेवले. 100 पार आपला संघ करणार का? आसिफ आणि त्याचे सर्व सहकारी. पुन्हा एकदा धनंजय
कारण आपलं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. काय फलंदाजी केली आहे धनंजय भिंताडे. एकदा टाळ्या उजव द्या प्रेक्षक. मॅन फ्रॉम पुणे काय फलंदाजी करतोय. धनंजय भिंताडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आल्याने काय फलंदाजी करतोय हा वाघ. वाघासारखी फलंदाजी धनंजय भिंताडेकडून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर कर्नाटक राज्याचा गोलंदाज. पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न असफल झालाय. चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. एकूण धाव संख्येचा विचार केला तर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 85 धावा. तुम्ही ज्यावेळी विचारलं त्यावेळी आसिफनं सांगितलं होतं की कदाचित शेवटची एक इनिंग धनंजयनं त्याची राखून ठेवली. पुन्हा एकदा धनंजय भिंताडे. हा आता भिंताडे राहिले. दोन सामन्यामध्ये अपयशी ठरल्यानंतर धनंजय भिंताडेनं या मैदानावरची माती त्याच्या कपाळाला लावले आणि त्यांनी त्यावेळी भीष्म प्रतिज्ञा केली. ज्या मैदानावरती अंदाजाही झाले. भिंताडे शेवटच्या चेंडूवरती एक धाव का घेतली नाही याचं उत्तर मला वाटतं त्यानं समालोचन कक्षाला देखील दिलेलं आहे. 4 षटकार. काय दमदार फलंदाजी आहे. 5वा एरर का 5 चेंडूवरती. नाहीयेत या फलंदाजासाठी शब्द नाहीयेत. कारण पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये 5 चेंडूवर 5 षटकार युवराज सिंग अंगामध्ये आलाय. आता काय युवराज सिंग अंगामध्ये आलाय धनंजय भिंताडेचा. सचिन सर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार मारणारा रुपेश. आपण पाहतोय रुपेश पाहू शकता क्षेत्ररक्षण करण्यासाठी कुठे जातोय. कारण हा चेंडू खूप महत्वाचा आहे. रेकॉर्ड होईल का. सचिन सर हे थोडेसे पाठीमागे. सचिन सर युट्यूब बंद पडायला इथं बघा. ही गर्दी थोडीशी पाठीमागे घ्या. फक्त स्कोरर आणि ऑपरेटर इथे बाजूने यायचे. 5 चेंडूवरती 5 षटकार. 6वा षटकार मात्र येणार का. धनंजय भिंताडे आज मात्र वेगळं नाव धनंजय भिंतपाडे. षटकारांची आतिषबाजी वादळी आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी झंझावती डायनामाइट. 5 चेंडू आणि 5 षटकार. पुढचा चेंडू धनंजय साठी. या वेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू. नाही त्याला परत स्ट्राईक वरती यायचं होतं. एक धाव. हा माइंड गेम आहे. ताकदीचा गेम नाहीये माइंड गेम आहे. याच्यावरती षटकार मारून परत कशाला नॉन स्ट्राईकला राहायचा हा विचार केलाय. इसुबाई 1 मिनिट. प्रेक्षकांना सूचना आहे पहा दोन्ही संघ आपले दोन्ही खेळाडू आपले आहेत. असं वर्तन करू नका. खेळाडू हा खेळाडू असतो. माझ्यासाठी सुद्धा कोणीतरी माईक आणून दिलाय ॲम्प्लिफायरला जोडलाय. बोलणं खूप सोपं आहे. आतमध्ये जे घाम गाळतात त्यांना माहिती आहे त्याची किंमत काय आहे.
त्याच्यामुळे बाहेरून प्रेक्षकांना बोलणं खूप सोपं असतं. जे प्रेक्षक बोलतात प्रेक्षक त्यांना वर्ग बोल खेळायला द्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग तुम्ही सामना पाहण्यासाठी आलात. सामना पाहायचं खेळाडूंना कमेंट करायची नाहीये. कोणत्याही प्रेक्षकांनी खेळाडूंना बोलायचं नाहीये, लक्षात घ्या. कोणताही खेळाडूला कोणत्याही प्रेक्षकाने एकही शब्द बोलायचा नाहीये. स्पर्धा लक्षात घ्यायचंय. एकूण धावपलकावरती धावा 104. 104. सचिन सर रेकॉर्ड कितीच आहे? मला वाटतं काल 111 काहीतरी झाल्या होत्या. 140. 140. धनंजय भिंताडे, मैं जब जब बिक रहा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. 2 सामन्यामध्ये त्याची फलंदाजी चालली नाही. त्यानं ही माती हनुमान मंदिराच्या या मैदानावरची माती कपाळाला लावली आणि त्यावेळी धनंजयनं प्रतिज्ञा केली याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळणार. आकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय. सांगायची वाटते धनंजय भिंताडेचा झेल क्षेत्ररक्षकही घेत नाहीयेत आणि प्रेक्षकही घेत नाहीयेत. 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. एवढे चेंडू बाहेर मारले, एकही झेल झाला नाही. पुढचा चेंडू मारला, षटकार. आणि शतकासाठी 17 धावा बाकी आहेत. काय जबरदस्त शतकासाठी 17 धावा बाकी आहेत आणि उरलेले आहेत 4 चेंडू. धनंजय भिंताडे ऑन फायर. काय फलंदाजी केली आहे या वाघाने. सचिन सर, मला वाटतंय 6व्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती धाव का घेतली नाही याचं उत्तर 7व्या षटकामध्ये दिलंय आणि 7व्या षटकात शेवटच्या चेंडूवरती पुन्हा 1 बाउन्स नाहीये. हो 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 हो. अमोल शागंटवार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. शतक जर पूर्ण झालं 5000 रुपये. चला अमोल दादा शागंटवार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेंडू पुन्हा चौकार. पुन्हा चेंडू सीमा पार चौकार. काय फलंदाजी करतोय धनंजय भिंताडे. मारण्याचा प्रयत्न हुकला. अरे रे 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 रे. परंतु काही प्रेक्षकांना वाटत असेल आता 1 चेंडू आणि 9 धावा ह्या सुद्धा शक्य आहेत बरं का मित्रांनो. फक्त पुढच्या गोलंदाजाचा विचार. जर पुढचा एखादा नो बॉल आला आणि त्याच्यावरती षटकार झाला तर हे सुद्धा शक्य आहे. अजून शतक हुकलेलं आहे असं म्हणता येणार नाही. हा क्रिकेटचा खेळ नक्की सर. पुण्याचा सुपरस्टार ऋतुराज गायकवाडनं 6 चेंडूमध्ये 43 धावा बनवल्या, 7 षटकार मारले होते. चेन्नई सुपर किंग्ज महाराष्ट्राच्या संघामध्ये ऋतुराज गायकवाड त्यानं सय्यद मुश्ताक अली चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 43 धावा कुठल्या. हे क्रिकेट आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 124 धावा लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू धनंजय साठी. हेलिकॉप्टर उडाले, जमिनीशी पळते. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा पूर्ण. नॉन स्ट्रायकरला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धनंजयची फलंदाजी आवडली असते तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी
हा आवाज नांदेड पर्यंत गेला पाहिजे. भोकरचा आवाज वाजवता येईल. धनंजय जोरदार भिंताडे टाळ्या. मॅन काय फ्रॉम जबरदस्त. पुणे काय फलंदाजी केली. 93 धावा, 93 धावा. ऍडव्होकेट विशाल दादा दंडवे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे धनंजय भिंताडेला. सचिन सर मला वाटतं वेळ जास्त नाहीये. क्षेत्ररक्षण लगेच लावायला चला सांगा. लगेच क्षेत्ररक्षण लावून प्रेक्षक जाऊ घ्यायचंय. नका मैदानामध्ये. वेळ कमी आहे. आसिफ. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. 2 मिनिटाचा कालावधी दिला जाईल क्षेत्ररक्षणासाठी. ओके आसिफ शेख याडी सोगंद भाऊजी लिंबूच. चला गाड्या बाजूला करायच्या आहेत. बडा ही काय बॅट्समॅनच यानं सुका कळीने दुका कळीने बॉल दिसते की मारूच. आपल्यासोबत जुळले गेलेले आहेत तहसीलदार गुड्डंबर साहेब. वेळेतला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलीत. कारण काय सामने होत आहेत मैदानाच्या आतमध्ये, काय सामने होत आहेत. सोबत राहुल भाऊ कदम. हॅलो. मला वाटतं ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून 5 चेंडूवरती 5 रील्स एक तयार झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तो जो नदीम सरांचा आवाज आहे, काय मी अर्धाच ऐकलाय डॉयलॉग. काय फलंदाज आहे सुखही कळना दुखही कळना, हा डॉयलॉग त्याच्यामध्ये आला पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत तुमच्याकडून ती कामगिरी आम्हाला अपेक्षित आहे. ग्रामीण टेनिस ज्या षटकामध्ये 5 षटकार मारले ते षटकार, आणि त्याच्यामध्ये आमच्या नदीम सरांचा डॉयलॉग, काय फलंदाज आहे सुखही कळना दुखही कळना, षटकारावर षटकार. ही बडा काय बॅट्समॅनचं लिंबू यानं सुक कळणी दुके कळणी ते लिंबू बॉल काय? दिसतो की हानूच. लिंबू हा ते लिंबूचं काहीतरी म्हटलं तुम्ही. ते लिंबूचं त्यांनाच म्हणायला होतो. कुठे आहेत ते? थांबा यायलो तिकडे. या नदीम सर आले. ते लिंबूचा डॉयलॉग एकदा होऊन जाऊ द्या. नदीम यायलो सर, तिकडेच यायलो. घ्या घ्या या आता. डायलॉगचे प्रेरक ज्यांनी हा डायलॉग निर्माण केला नदीम सर. नदीम सर सर एकदा भोकरचे प्रेक्षक नदीम एकदा सर, टाळ्या नदीम होतो सर. एकदा टाळ्या भाऊ सर प्लीज. मला ऐकायचंय. मला टाळ्या मला टाळ्या ऐकायचंय. टाळ्या 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 टाळ्या. वा 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 नदीम सर. कॅमेरा याडी सोगंद भाऊजी लिंबूच. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो सर. वरना हमारे चार. बडा ही काय बॅट्समॅनच तो जो डायलॉग होता ओरिजिनल आवाजामध्ये, थोडस पुढे घ्या. ओरिजिनल आवाजामध्ये आपण Original ऐकणार आहोत. आवाज. नदीम सर एकदा एकदा एक बार पब्लिक की डिमांड. नदीम सर प्रेक्षकांचा आवाज येतोय. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. नदीम सर यांच्या ओरिजिनल आवाजामध्ये. हा नदीम सर कमॉन. मुलीला याडी सौगंध भाऊजी लिंबूच. चला दुसरा काय डायलॉग आहे सचिन सर? दुसरा काय डायलॉग आहे तो फलंदाजाचा? तो फलंदाजाचा डायलॉग आहे फलंदाजीसाठी. ही बडा ही काय बॅट्समॅनचं बडा ही काय batsman? दुकाकडीनी बॉल दिसूच की हानूच. बडा ही काय बॅट्समॅनच यानं सुका कळीने दुका कळीने बॉल दिसते की मारूच. 5 चेंडूवरती 5 षटकार. काय वादळी फलंदाजी आज आपल्याला धनंजयनं या मैदानावरती दाखवून दिले. मी अगोदर सांगितलं साहेब, ज्यावेळी सकाळी चर्चा झाली पहिल्या 2 सामन्यामध्ये धनंजय फेल गेला होता, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय धनंजय आज बरसलाय मैदानावरती. अवघ्या काही क्षणामध्ये विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत 126 धावा. चला आणि चला चला सेलिब्रेशन. चला फोटो सेशन लगेच जिंकण्यासाठी करायचंय. काढायच्या आहेत उदगीर संघाला 127 धावा. इर्षाद जर मी सांगू इच्छितो त्या प्रकारची फलंदाजी या संघाकडे आहे. रुपेश, महेश कांबळे, माजिद, सचिन राठोड, सुनील बेंद्रे, संदीप जाधव यासारखे फलंदाज अजूनही त्यांच्या खैम्यामध्ये आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. हा सामना जर मला वाटतंय उदगीर संघानं जिंकला तर 434 ला 438. चला लवकर लवकर सोन्या बापू लवकर सामना चालू करायचा. वेळ कमी आहे. लवकर सामना लवकर. सोन्या बापू आपल्याला देखील विनंती असेल आता थोडस सर्कलचा वापर करा. एखाद्या दुसऱ्या वेळी सर्कलच्या बाहेर या आणि एकदा मान्यवरांकडे येऊन जा. नेहमी मागणी होत असते वेगळा विदर्भ पाहिजे, वेगळा पश्चिम महाराष्ट्र पाहिजे, वेगळा उत्तर महाराष्ट्र पाहिजे, परंतु क्रिकेटचं असं मैदान आहे ज्या ठिकाणी अखंड महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. सकाळीच आपल्या आमदार महोदयांनी सांगितलं
की क्रिकेटचं मैदान म्हणजे क्रिकेट हा आपल्या भारतीयांसाठी एक धर्म आहे. महेश आणि रुपेश सलामीची जोडी मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जरा सचिन सर, कॅमेरामॅन सचिन एक सर. गोष्ट थोडस फॉलो करायची आहे. तर प्रेक्षका हॉस्पिटल भोकर यांच्याकडून उदगीर संघ जर जिंकला तर तब्बल 3001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. प्रेक्षक वर्ग थोडस आपण थोडस बाहेर व्हायचं भाऊ. बाउंड्री लाईनच्या मध्ये चला 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 चला. बाउंड्रीच्या बाहेर उभा राहायचंय. बाउंड्रीच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर. जोपर्यंत तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चेंडू, वाह काय कमालीचा चेंडू टाकलाय. उजव्या एष्टीच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न महेशचा. निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आसिफ ओ शेख. भैया, ओ लेकरू घेऊन बसलेले भाई. बाउंड्रीच्या मध्ये बसलात तुम्ही. पहिला चेंडू मात्र निर्धाव भैया आपल्याला पाहायला प्लीज मिळतोय. थोडस सहकार्य करा. थोडस मागे व्हा, मागे व्हा. मोठा सामना मात्र आज पाहायला मिळतोय आपल्याला. आसिफच्या चेंडूवरती हल्ला बॉल केलाय. चेंडू मात्र सरळ जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. चौकार. आणि सर बॉल वरती गेलाय. एखादी बॅट द्या, तिथं लवकर काढता येणार नाही, वेळ चाललाय आपला. एखादी बॅट द्या, नाहीतर एखाद्याच्या खांद्यावरती कोणाला तरी बसवा, तरच बॉल आतमध्ये लगेच येईल. चला वेळ घालवू नका, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. चला वेळ कमी आहे. बॉल फेकायचा प्रेक्षक. प्रेक्षक भाऊ बॉल फेकायचा. एखादी बॅट असेल तर पहा त्या ठिकाणी. बॅट न लवकर येईल. एकानं प्रयत्न करा. 50 जणांनी प्रयत्न करून काहीच फायदा नाही. बघा एकानं प्रयत्न केला, चेंडू मैदानात आलाय. ओ सर थोडस बाहेर. ओ सर, सर प्लीज भाऊ, तुम्हाला जाताना एकदा सांगलो, येताना एकदा सांगतो. एकदा असू द्या की सर. चला समोरचे थोडस स्कोररच्या समोरून थोडस बाजूला व्हायचंय. पुन्हा एकदा फटका मोठा खेळायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक तर धाव घेतली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? गरज नाहीये मला वाटतंय, परंतु हातातून चेंडू सटकलाय. आणि 2 धावा. आसिफकडे पहा, त्याला माहित आहे क्रिकेटचं मैदान आहे. 126 धावा सुद्धा पुरेशा नाहीत. 434 बनवल्या ऑस्ट्रेलियानं आणि 438 बनवल्या साऊथ आफ्रिकेनं. त्याच्यामुळे आसिफला माहित आहे, एकेका धावेची किंमत माहित आहे. त्यानं क्षेत्ररक्षकाकडे लगेच इशारा केला, अशा चुका परवडणाऱ्या नाहीत. जो गलती शोले के ठाकुर ने की थी वो गलती हम नहीं करेंगे. फटका कवर्स मधून. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मला वाटतं जुबेर. जोपर्यंत चेंडूवरती आलाय. 1 धाव. स्ट्राइक वरती येतोय रुपेश. हा रुपेश देखील मराठवाड्यातला एक आक्रमक स्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. या रुपेशच्या नावावरती कळंब नगर परिषद शाळा क्रमांक 1च्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावरती सुद्धा आहे. मॅन फ्रॉम उदगीर रुपेश. चला थोडस लवकर सामना सुरू करा. काहीशा तांत्रिक अडचणी. चला पंचांना विचारलंय, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. चला आपल्या हातामध्ये जे घड्याळ आहे त्याचा टाइम आपण सेट करू शकतोय. मोबाईलचा टाइम देखील आपण सेट करू शकतोय. परंतु आकाशामध्ये जे घड्याळ आहे त्याचा काटा आपल्याला दिसत नाही, परंतु वेळ आल्यावर तो टोचतो आपल्याला. बॅड लाईटचं कोणतंही कारण नसणार आहे. त्या परिस्थितीमध्ये फायनलचा सामना संपवावा लागणार आहे. अनिल सर, कोणीतरी एक आयोजन समिती सदस्य, काय तांत्रिक अडचण आहे पहा. याच्यामध्ये वेळ घेऊ नका. काय होतंय, काय अडचण आहे? सर्कल. चला चला एक चेक करतोय. 1 मिनिट चेक करतोय. सर सर्कल कुठे चेक करता येणार आहे? 1 मिनिट इर्षद सर. अहो सर्कल कसं चेक करणार आहे इर्षद कॅमेरा? सर, इर्षद सर.
चला आहे सर्कल मध्ये आहेत. चला व्यत्यय नको आहे सामन्यामध्ये, सामना सुरू ठेवा. पुढचा चेंडू आसिफचा रुपेशसाठी मारलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा षटकारासाठी पारितोषिक आले नाझिम भाई यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं. फलंदाज रुपेश साठी पुढचा चेंडू यावेळेस सदिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. उजव्या एष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल कॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन केलेला पंचांचा आसिफचा चेंडू. इशारा व्हाईट बॉल कॉल. एक धाव वाढली. धावसंख्येचा विचार केला तर धाव पलकार लागले गेलेत ते 14 धावा. आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. चेंडू मात्र गेलाय सरळ सीमारेषा. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा. पुन्हा एकदा आसिफनं मात्र विश्वास दाखवलाय, ज्यानं फलंदाजीमध्ये 90+ धावा बनवले. धनंजय भिंताडे आता गोलंदाजीसाठी मात्र येतोय. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे सर्व आयोजन समिती आपण पाहतोय गेट वरती. चला सामन्यातलं षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज धनंजय भिंताडे, समोर मात्र फलंदाज महेश, नॉन स्ट्राईकला रुपेश. चला बॅड लाईटचा प्रॉब्लेम ऐकून घेतला जाणार नाहीये. सामना लवकर सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे, मोठा रनअप आहे. या षटकातला धनंजयचा पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 2. फटका खेळलाय महेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती केलंय स्वागत. चेंडू भिरकावलाय, षटकार. या साईडला असलेले प्रेक्षक थोडस साईड द्यायचे, रस्ता द्यायचे. गाड्या ज्यांना कोणाच्या असतील त्याने बाजूला करायचे. या रस्त्यावरती एकाची गाडी उभी राहणार नाही, दक्षता घ्यायची. आणि प्रेक्षक वर्ग जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर धनंजय भिंताडे आणि स्ट्रायकर यांना फलंदाज मॅन फॉर्म बाय सोडा महेश कांबळे. पुढचा चेंडू उडवलाय, फटका सजवला. क्षेत्ररक्षक धावतोय, पाठला करतोय, परंतु चेंडू अडवलाय. काय स्टॉप आहे. वाह, जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा मात्र यानं वाचवलेत आपल्या संघासाठी. हे क्रिकेटचं मैदान आहे. ह्याला जर घरात एखादं काम सांगितलं असतं तर एवढा पळत गेला नसता. पण हे क्रिकेटचं मैदान आहे. एका एका धावेची किंमत त्याला माहित आहे. चित्रपटामध्ये आपण ऐकलं, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो, रमेश बाबू. क्रिकेटच्या मैदानावरती 1 धाव आहे. झेल सुटल्यानंतर मात्र आपण पाहिलं होतं. बाहेरच्या चेंडूला छेडखानी केले, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार.
सिद्धेश्वर पिटलेवार यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटके. एक चेंडू महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती रुपेश. गोलंदाज धनंजय भिंताडे आज मात्र फलंदाजीमध्ये कमावलंय. गोलंदाजीमध्ये देखील नाव कमावं लागेल, नाहीतर काय वेळा परिस्थिती अशी होती कष्टानं कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये घालवलं. असं नको आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो आधीच कर्ज बाजारीन त्यात उसना मागतोय शेजारी. गाड्या लावायच्या नाही येत या रस्त्यावर दादा, थोडस गाड्या येत आहेत. ओहो, पुन्हा एकदा अडचणीत आणलंय. शरीराचा वेध घेणारा शरीरभेदी गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा निर्धाव चेंडू. आर यू सेफ? पंचांनी जाऊन विचारले पा. फलंदाज रुपेश. प्रत्येक चेंडूवरती मला वाटते 11 खेळाडूंच्या हृदयाची धडधड वाढते. चेंडू किती झालेत? 4 झालेले आहेत. सोन्या बापूची ती स्टाईल आहे, आम्हाला माहित आहे. तुम्हाला स्वतःला माहित असतं चेंडू किती झाले. तुम्ही आमचं लक्ष ग्राउंडवर आहे का नाही बघायसाठी असं करत असता, आम्हाला माहित आहे ते. चला, चेंडू किती झालेत पहा. चार चेंडू झालेले आहेत. फटका फसलाय आणि झेल सुटलाय. नॉन स्ट्राईकला धावबाची संधी. ओहो, छोटा कॅच. परत एकदा छोटा कॅच, लुटा मॅच. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नक्कीच आपण पाहतोय मागच्या वेळी देखील रुपेश धावबाद होऊन परतला होता, ह्यावेळी वाचलाय म्हणावं लागेल. बरेच फलंदाज मात्र झेल ज्यावेळी हवेमध्ये जातो त्यावेळी त्याच्याकडे पाहत बसतात. त्याच्याकडे काय पाहायचंय? धाव घ्यायची, काहीतरी एक होणार आहे. झेल घेतला जाणार आहे किंवा सुटणार आहे, दोन्हीपैकी काहीतरी एक घडणार आहे. स्ट्राईक वरती येतोय महेश. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू आहे, कारण या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग मात्र उदगीर संघ पुन्हा एकदा चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज धनंजय. या मैदानावरती 126 धावा सुद्धा पुरेशा नाहीत, कारण 140 धावा या मैदानावरती बनवल्या गेलेल्या आहेत. हा इतिहास आहे या मैदानाचा. पवन पुत्र हनुमान की जय. मला वाटतं हनुमानाचं मंदिर असल्यामुळे सगळ्याच्या अंगामध्ये बाहुबली ताकद येते. जय बजरंगबली ताकद. पुन्हा फटका खेळायचा गॅप मध्ये. नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. बाहेर घेऊन जाईल तिकडच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत त्या उदगीर संघाच्या काटावर पास. आम्ही ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी घरचे म्हणायचे निदान 35 तरी पाड, परंतु आता कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचं देखील महत्व बदललंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत. एक पारितोषिक आले. उदगीर संघाच्या कोणत्याही खेळाडूने 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सिद्धेश्वर पिटलेवार यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 5001. एकदा टाळ्या वाजवू द्या प्रेक्षक. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या. हो, धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर साहिल लांडगेला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे रुपेश. आणि धाव संख्या झाली 35. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपलकावर लागले गेलेत. गोलंदाजी मार्कवर साहिल लांडगे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज मॅन फ्रॉम उदगीर रुपेश. या दरम्यान पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आसिफ आलाय धावून आणि टिपलाय झेल. डीजे
वेळ कमी आहे. नदीम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान लोकप्रिय दमदार खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंचावरती समोर बसलेली मुलं थोडंसं मंच रिकामा करायचं आहे. आमचे काही मान्यवर देखील असतील, साहेब आल्यानंतर थोडंसं सहकार्य करा. म्हणजे आता आम्हाला थोडंसं जड अंतकरणानं सांगा वाटतंय, मगापासून तुम्ही या सामन्याचा आनंद घेतायत, परंतु साहेब आल्यानंतर थोडंसं जागा रिकामी करून द्या. आगतम स्वागतम. सचिन सर, सचिन सर. चला सामना चालू द्या. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूवरती आलाय धनंजय, हातातून चेंडू थोडासा निसटला होता. एक धाव मात्र. जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करावं लागतंय, परंतु मला वाटतंय आसिफ सारखा चतुर कर्णधार मी पाहिला नाही. याच्या अगोदर 2 सामन्यामध्ये लागोपाठ 4थ्या षटकामध्ये त्यानं साई लांडगेला गोलंदाजी दिली. आज मात्र 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी दिली आणि विश्वास सार्थ केलाय. समोरून जागा सोडायची आहे. स्वागतम. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं ऍडव्होकेट विशाल दंडवे यांच्या वतीनं आणि पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. ग्रँड वेलकम. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे मुख्य चला आयोजक प्रेक्षक बाहेर व्हायचंय, सामना चालू झालाय. ए बारक्या, चला सामना चालू करा. सोन्या बाबू, जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर आहेत साई लांडगे आणि स्ट्रायकरला फलंदाज पाहतो महेश कांबळे, मॅन फॉर्म भैसवाडा. चला सामन्याला मात्र सुरुवात होते. आदरणीय साहेबांचं मंचावरती आगमन झालंय. साहेब, आपण जर संघ पाहिले तर दोन्ही संघ आपल्या नांदेड जिल्ह्यातील दोन्ही संघ आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय उदगीरचा संघ आहे, तर गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय उमरीचा संघ आहे. 127 धावांचं मला वाटतं या सामन्यामध्ये लक्ष. गोलंदाज साईचा हा चेंडू आणि या चेंडूवरती मात्र महेशच्या बॅटमधून फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक धनंजय भिंताडे आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडूवरती येतोय 1 धाव घेतली गेली. षटक क्रमांक 3 मैदानावरती टाकलं जाते. स्ट्रायकर एंडला महेश कांबळे सारखा फलंदाज असताना साई लांडगेची मात्र काय गोलंदाजी होती. ब्लॉक होल लेनचे चेंडू आपल्याला साई लांडगे, मॅन फॉर्म उमरी या गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. दिमाखदार गोलंदाजी. आता स्ट्रायकर एंडला असेल सचिन राठोड, उदगीर संघाचा हा खेळाडू. फटका मारलाय आणि चेंडूला पाडवलाय सीमा पार षटकार.
थँक्यू डीजे. तर या षटकाराने दाखवून दिले की आमच्याकडे त्या प्रकारची फलंदाजी आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर मोठी धावसंख्या पाहायला मिळते, परंतु पाठलाग मात्र सुंदर होतोय सचिन राठोड आणि महेश कांबळे या फलंदाजाकडून. साईचा पुढचा चेंडू. ओहो, काय कमालीचा चेंडू आहे. जबरदस्त अपील होतंय. पंचांची स्टाईल पहा. पंचांची स्टाईल आपण पाहतोय. वेगळी अदाकारी. महाराष्ट्राचा सुपरस्टार डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले प्रकारे दाखवत आपण महाराष्ट्राचे लाडके पंच डान्सिंग अंपायर मॅन फ्रॉम सोलापूर सोन्या बापू भोसले. षटक क्रमांक 3 मैदानावरती टाकलं जातंय. समोर मात्र आपण फलंदाज पाहतोय. एक दर्जेदार फलंदाज आहे. पुन्हा एकदा फटका. ओहो, झेल सुटलाय. आता झेल सुटलाय का सामना सुटलाय? झेल सुटलाय. झेल सुटलाय आपण पाहतोय. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 44 धावा, 1 गडी बाद. जुबेर या क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहतोय खूप कमी वेळेत झेल सुटताना, परंतु या सामन्यामध्ये सुटलाय. आता इक्वेशन आहे 30 चेंडू. 30 चेंडू मध्ये 83 धावा. 30 चेंडू 83 धावा काढशील का रे भावा? 30 चेंडू आणि 83 धावांची आवश्यकता. 1983 ला भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला आणि हा आमदार चषक जर या संघाला जिंकायचा असेल तर 30 चेंडू मध्ये 83 धावा बनवाव्या लागतील. चेंडूचं आणि धावांचं समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. आसिफचा जुगार मात्र यशस्वी ठरला. आतापर्यंत मागच्या 2 सामन्यामध्ये आसिफ यानं पहिल्या 3 षटकामध्ये 2 षटकं गोलंदाजी केली होती. साई लांडगेला 4थं षटक दिलं होतं. या सामन्यामध्ये मात्र साई लांडगेनं 3रं षटक टाकलं आणि एक ह्यूज विकेट प्राप्त केली. 2री विकेट मिळवायची देखील संधी आली होती. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज धनंजय भिंताडे, मॅन फ्रॉम पुणे, पुण्याचा सुपरस्टार. आज मात्र 90+ धावा आपल्या संघासाठी. 1 मॅन आर्मी, वॉरियर्स, योद्धा, डॉन, बादशाह ठरलाय मैदानावरती. आता गोलंदाजीमध्ये काय करामत करतोय. या षटकातला पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पुन्हा संधी आणि संधीचं सोनं. विकेट विकेट विकेट. डीजे प्रेक्षकांना खुश केलंय, मान्यवरांना खुश करायचंय. सोन्या बापू एकदा धमाकेदार एंट्री मात्र इकडे येऊ द्या. आज मंचावरून सामन्याचा आनंद घेत आहेत नांदेड जिल्ह्याचे दबंग खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब. साहेबांच्या नावाच्या स्पर्धेमध्ये मी सलग 3 वर्ष कॉमेंट्री नांदेडच्या गुरु गोविंद सिंग स्टेडियमवरती केले. साहेबांच्या नावावरती लेदर बॉलची 5 लाखाची स्पर्धा खेळली जायची. भारतातले अनेक नामवंत खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळायचे. ज्या खेळाडूने IPL मध्ये स्थान कमवलं असे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत होते. नक्कीच एक धमाकेदार स्पर्धा. आज मात्र चर्चा आहे संपूर्ण मराठवाड्याची. भोकरची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धनंजय भिंताडे फलंदाजीमध्ये 90 पेक्षा जास्त धावा केले त्या खेळाडूनं. ओ पुन्हा एक संधी. वाह वाह धनंजय भिंताडे काय कामगिरी केली मैदानावरती. डीजे सोन्या बापू मान्यवर म्हणतायत प्रेक्षकांनी आता तुम्हाला चांगलंच ओळखलंय. मान्यवरांकडे तुम्ही यायचंय. आमच्या विनंतीचा तुम्ही मान राखा.
सुनील बेंद्रे बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक आयकॉन खेळाडू कर्नाटक राज्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय सन्माननीय किशोरजी स्वामी माजी महापौर यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आता मैदान क्रिकेटचं आहे. मंचावरती सर्व राजकीय मंडळी आहेत. क्रिकेट आणि राजकारण हे देखील फार जवळचं नातं असणार आहे. आपण पाहतोय की मंचावरून अनेक वेळा आपण संसदेमध्ये असू द्या किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असू द्या साहेबांना देखील आकर्षक चौपेर फटकेबाजी करताना पाहिलेलं आहे. विधिमंडळामध्ये आपण अनेक वेळा मराठवाड्याचे प्रश्न मांडताना साहेबांना आपण पाहिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती धनंजय भिंताडे. पुन्हा ओहो ओ वाईट बॉल कॉल. वाईट बॉल कॉल आहे. एक अवांतर धाव आहे. परंतु या गोलंदाजानं 2 विकेट प्राप्त केल्या. मागच्या 2 सामन्यामध्ये फ्लॉप ठरला होता. जाताना त्यानं मला वाटतं या मैदानावरची माती कपाळाला लावली आणि त्यांनी सांगितलं की ज्या मैदानावरती माझा वैयक्तिक पराभव झालाय त्या मैदानावरती मी विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा ओ हो मौक्याच्या क्षणी दमदार गोलंदाजी. स्वतःवरतीच खुश असेल धनंजय भिंताडे. त्यानं काय केलंय, डाव्या हाताने उजव्या हाताला चिमटा घेतलाय. हा सकाळचा धनंजय भिंताडे हाच आहे का, त्यानं स्वतःला प्रश्न विचारलाय. कारण सकाळी एका सामन्यामध्ये 26 धावा दिल्या आणि आता या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतोय पहा. मैदान तेच आहे, पंच तेच आहेत, समोरचा संघ फक्त बदललाय. अल्ताफ राजाच्या भाषेत सांगायचं झालं तर अरे ओ साल दुसरा आता हे साल दुसरा आहे. तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर 1 लाख फटका स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलाय. नो 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 बॉल. पंचाचा इशारा आलाय नो. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तब्बल जर आपण पाहिलं तर 1 नो बॉल 1 वाईट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. विना तिकीट हवाई यात्रा करण्याचं लायसन म्हणजे फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री हिट दणका मात्र आपल्याला पाहायला मिळणार का. गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाही. समोर फलंदाज देखील तितकाच ताकदवर फलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा ती ताकद ती क्षमता. 2 बातब्बर संघ 2 दादा संघ. ओ काय जबरदस्त चेंडू टाकलाय. वाह क्वालिटी. अगदी वाऱ्याच्या वेगानं बुम बुम बुमराह जसप्रीत बुमराह. डोळ्याची पापणी लवते न लवते चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती टाकलं जाते. आज मात्र मराठवाड्याच्या या ऐतिहासिक मैदानावरती क्रिकेटचा हा महासंग्राम एक यशस्वी स्पर्धा ॲडव्होकेट सन्माननीय विशालदादा दंडवे यांच्या माध्यमातून आणि त्यांना मिळालेली अनिलजी बेर्देवाड असतील, सचिन जाधव असतील, आणखी त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा. फटका खेळलाय, चेंडू भिरकावलाय, षटकार. यावर्षी मार्केट जाम केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज आहे धनंजय. एक षटकार मात्र आलेला आहे या षटकामध्ये. फलंदाजी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या 5 दिवसापासून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय या मैदानावरती माझे सहकारी समालोचक आमचे मार्गदर्शक सचिन जाधव वडगावकर. पुन्हा एकदा लोवर हलक्या हाताने चेंडू खेळला होता. 1 धाव या चेंडूवरती मला वाटतंय या षटकातला हा चेंडू होता. बहुधा हे षटक या ठिकाणी समाप्त होतंय. कॅल्क्युलेशन क्रिकेट पहा. षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि 4 षटकांच्या बरोबर आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 54 धावा 54. आणखी 24 चेंडू आणि धावांचं समीकरण सचिन जाधव तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत तर निर्धारित 73 धावा म्हणजे 73 धावा. तोपर्यंत सचिन सर आपण पारितोषिकावरती नजर टाकूया. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 माजी उपनगराध्यक्ष शेख इसुबाई यांच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 77,777 हे पारितोषिक सन्माननीय दिलीप सोनावडे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून.
तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 55,555 सन्माननीय पंकज पोकलवार यांच्याकडून आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे द तलाव रिसॉर्ट अर्थात सन्माननीय बंटी राठोड यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती जाऊया. गोलंदाज पुन्हा तयार आहे. हो, हा चेंडू मात्र पंचांनी हाताची घडी तोंडावर बोट, काहीच घडलेलं नाही मैदानावरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने झालेली आहे. महत्त्वाचा सामना आहे. पुढचे फक्त 15 ते 20 मिनिटं तुम्हाला घाम गाळायचा आहे. 77,777 दोन्ही संघाच्या नावावरती फिक्स आहे. पुढच्या 15 मिनिटांमध्ये 44,000 रुपये एक्स्ट्रा कमवायची संधी आहे. फुलटॉस दिलाय आणि फटका मात्र सरळ षटकार. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलवर पाहतात. पूर्ण जगभर या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते आणि आपण पाहू शकता 3 कॅमेरे आहेतच, परंतु ड्रोनच्या सहाय्याने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. या दरम्यान पुन्हा एकदा फटका उचललाय आणि चेंडूला पडला. वाढले. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. महेश मात्र तुफानी फलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आणि गोलंदाजी मार्कवर साई लांडगे पुन्हा एकदा तयार. सामना करतोय फलंदाज आहे महेश कांबळे, मॅन फ्रॉम बैसवाडा, डावकुरी हाताचा फलंदाज. आग ओकतोय. पुढचा चेंडू साईचा उडवलाय आणि चेंडूला पाठवलंय 1 बाउन्स. सामना अजून संपलेला नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये महेश नावाचं वादळ आलंय. साई लांडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सामना करेल महेश बैसवाडा. मारला षटकार. समीकरण सांगायचं थोडस. समीकरण सांगा. 20 चेंडू आणि धावा बनवायचे त्या. सूरज क्षमा असावी. 19 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही. एकदा गोलंदाजी मार्कवर साई लांडगे धावतोय महेश साठी. महेश सामना करेल. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळले. सन्मान दिलाय या चेंडूवर. लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक जुबेर होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव. षटकाची समाप्ती निर्धारित. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 77 धावा आणि जर बाजूने विचार केला उमरी संघाचा तर 5 षटकानंतर होत्या 68 धावा. नक्कीच मला वाटतं की सर 18 चेंडू आणि 50 धावा. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 1च धाव घेतली. या प्रेक्षक वर्ग तुम्ही बाउंड्री लाईनला उभे आहात, त्यांना विनंती आहे भैया. हो प्रेक्षक आमचे महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी आलेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, 24 तास आपल्या सेवेसाठी हजर असतात. आज मात्र वेगळ्या प्रकारची सेवा करायची त्यांना संधी देऊ नका. सामना ऑन आहे, कारण काढायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 50 धावा. प्रेक्षक वर्ग पाहू शकता. खचाखच भरलेलं मैदान. ऍडव्होकेट विशाल दंडवे आयोजित आमदार चषक 2025 चे सामने आपण पाहणार आहोत. पाहता होते आणि या चषकातला हा शेवटचा ग्रँड फिनाले आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 50 धावा. काय प्रतिसाद आहे बॉल दिसते की मारूच. एक जबरदस्त असा सामना. महेशची फलंदाजी. जोपर्यंत महेश मैदानावरती आहे सामन्याचं गोलंदाजी मार्कवर जुबेर आलाय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी, पुढचं षटक हाताळण्यासाठी जुबेर. आणि महेश बद्दल सांगायचं म्हणजे 49 धावांवर फलंदाजी करतोय. मारला. ही काय बॅट्समॅनचं यानं सुका कळीने दुका केळीने बॉल दिसते की मारूच.
याडी सोगंद भाऊजी. पहिल्या चेंडूचा काय समाचार घेतलाय, चेंडूला सीमा पार पाठवलंय षटकारासाठी. आणि महेश एकदा बॅट दाखवायची आहे. महेश भाऊ, महेश कांबळे एकदा बॅट दाखवून अभिवादन करायचंय. काय फलंदाजी केली, 55 धावा, 18 चेंडू मध्ये 55 धावावर फलंदाजी करतोय. अर्धशतक पूर्ण केलंय महेश कांबळे. महेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले. काय फलंदाजी करतोय महेश फ्रॉम बैसवाडा. 17 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजाचं मात्र पहिल्या चेंडूवरती केले स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथं मात्र पुन्हा षटकार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जुबेरला. बघूया सामना करेल महेश. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण केलंय आणि एकच धाव असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर लागल्या गेल्या 84, 84, लॉस ऑफ 3 विकेट. 6वं षटक प्रगती पथावर आहे. जर इक्वेशनचा विचार केला तर अजूनही 16 चेंडू मध्ये काढायचे 43 धावा. काळजाचा 16 धोका चेंडू चुकवणारा सामना 43 मात्र. धावा काढशील का रे महेश भावा. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज आहे जुबेर. 16 चेंडू 43 धावा. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा पुढचा थरार. चेंडू जुबेरचा. फलंदाज अक्षयसाठी काय इनोव्हेटिव्ह फटका. चेंडू मध्ये 13 धावा खरचलेले आहेत. इक्वेशन आले 15 मध्ये 37. सामना ऑन आहे, मॅच ऑन. एक सिंगल प्रेक्षक आल्यावर ज्या प्रकारच्या सामन्याची अपेक्षा करत होते त्या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. सामना ऑन झालाय. आता इक्वेशन आहे 15 चेंडू आणि 37 धावा. स्ट्राइक वरती अक्षय. हा चेंडू एक आयकॉन खेळाडू मारला, अक्षयच्या स्टेट डाऊन द ग्राउंड बॅटमधून. फटका मारलाय. आसिफ आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव. जबरदस्त असा सामना, काळजाचे ठोके चुकवणारा सामना भोकरच्या या मैदानावरती आपण पाहतोय. आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांची देखील गर्दी वाढलेली आहे. चा चेंडू गोलंदाज जुबेर कडून पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा. आता मला वाटते पुन्हा एकदा माइंड गेम असेल महेशकडे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण 13 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. 13 चेंडू 36 धावा. गोलंदाजी मार्कवर जुबेर. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे मॅन फॉर्म भैसवाडा महेश. मारलाय फटका, मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. काढायचे 32. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावा. 16 रन. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. याडी सोगंद भाऊजी लिंबूच. हे डायलॉग जे आपण ऐकलात ते स्क्वेअर लेगला जे अंपायर आहेत नदीम सर यांचा डायलॉग आहे तो. पूर्ण भारतभर आता हा डायलॉग प्रसारित केला जाईल. चला, सामना थोडासा महत्वाचा आहे. शॉन पतंग चला, मैदानामध्ये गोलंदाजी दाखल झाला. मार्कवर आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आसिफला. स्ट्रायकर एंडला एक धाव वाईटच्या स्वरूपात. म्हणजे 12 चेंडू. अक्षय आणि बाद 31. झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानावर फलंदाजी करण्यासाठी येतोय माजिद चा अगोदरची केळी सांगतो सर. 12 चेंडू मध्ये 50 धावा काढल्या होत्या या फलंदाजाने. काय फलंदाजी केली होती बघूया. आता स्ट्रायकर एंडला डावखुऱ्याचा फलंदाज अक्षय महेश आहे आणि गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू वाघोलीचा हा खेळाडू. फुलटा चेंडू मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि धाव घेतलेली नाहीये. महेशनं मात्र आपल्यावरती विश्वास दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती वाईड 1 धाव आली होती. त्याच्यानंतरचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. महेशकडे सुद्धा ती ताकद, ती क्षमता आहे. इर्षाद सर, तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय. अक्षय चांगली फलंदाजी करत होता.
परंतु एक सुसाईड कॉल आपल्याला तिथे पाहायला मिळालाय अक्षय कडून. जर क्रिकेटचा विचार केला, जर क्रिकेटिंग माइंड जर विचार केला तर तो धावबाद थोडस मला वेगळं वाटतंय. काय वाटतंय सर तुम्हाला? महेश स्ट्राईक वरती यायचं होतं. पेक्षा जास्त उसळी घेणारा नो बॉल कॉल आणि षटकार. यस डिसिजन आला. बघा आमचे सोन्या बापू बघा, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. महेश मात्र आज मैदानावरती अक्षरशः तुटून पडलाय. वन मॅन आर्मी वाघासारखा लढलाय. अक्षयचं बलिदान, अक्षयचं समर्पण त्यानं वाया जाऊ दिलेलं नाहीये. सर इक्वेशन अजूनही सोपं नाहीये. 11 चेंडू मध्ये काढायचे आहेत 24 धावा. धावपलकावर लागल्या गेल्या ते 103 आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट फ्री हिट फ्री हिट फ्री हिट. इर्शाद सर मी सांगू इच्छितो की या मैदानावर फ्री हिटच्या चेंडूवर मात्र धाव संख्या उभारता येत नाहीये. साहेब मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेबांना वाटतं एक हाती सरकार आलेलं बरं असते. अपक्षांची जुळवाजुळव करायची म्हटल्यावर खूप नाकी नव्हे. मैदानावरती पहा एक हाती सरकार येणार का इथं कोणाची मदत घ्यावी लागणार, कारण हे 1,21,000 रुपयांचं सरकार आहे. इथं मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. महेश साठी पुढचा चेंडू फटका षटकार. शब्द बोलावचे वाटतात सर. अभी तो मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. महेश अभी तो तोली है तूने मुट्ठी भर जमीन, तुझे तोलना पूरा आसमान बाकी है. समर्पण वाया जाऊ दिलेलं आहे. अक्षय धावा 2 परतल्यानंतर मात्र महेश मात्र मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतोय. एक जबरदस्त योद्धा द वॉरियर ठरला या मैदानावरती महेश. मध्ये 17 धावा, 8 चेंडू आणि 17 धावा. 17चा खतरा. चला प्रेक्षक वर्ग मागवायचे. 8 चेंडू 17 धावा. स्ट्रायकर एंडला आहे माजू. पुढचा चेंडू माजूने मारलाय फटका, परंतु पाहतोय आपण धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू. अजूनही सामना फसलेला आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही सामन्याचं गणित कळणार नाही. मॅच ऑन. 7 चेंडू. रुपेश भैया दिस इज द लास्ट कॉल फॉर यू. दॅट इज द लास्ट कॉल फॉर यू. याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. कोणताही खेळाडू कोणत्याही संघाचा मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. आणि इक्वेशन आपल्या हाती आले. 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत 13 धावा. रुपेश भाऊ, सचिन सर, रुपेश सर 1 मिनिट. इर्षाद सर, रुपेश भाऊ तुम्ही इकडे यायचं समालोचन कक्षाकडे. अनिल भाऊ बोलत आहेत, काम आहे. 9,336 प्रेक्षक वर्ग एक सामना जर आवडला असेल तर भाऊ एकदा मनातून टाळ्या वाजून जाऊ द्या. वा 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 काय सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल. उगा नवा माय बोकर व बोकर. वा वा वा. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवर जुबेर. काय झालंय? पंचाकडे लक्ष असणार आहे या चेंडूवर. हा ये बघा. नाही वाईड आलाय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. आता धावांचा बॅलन्स अकाउंट मध्ये कमी असताना अशा प्रकारचा चेंडू टाकलाय. आधीच कर्ज बाजारीन त्यात उसना मागतोय शेजारी. चला पुढचा चेंडू. गरीबी में आटा गेला. जुबेर गोलंदाजी मार्कवर धावतोय महेश साठी. यावेळेस मात्र फटका फसलाय. डाऊन द लेग टाकलेला चेंडू. लेग स्टंपच्या दिशेवर टाकलेला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. म्हणजे इक्वेशन हाती आले. 5 चेंडू मध्ये काढायचे आहेत 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. 27 चेंडूचा सामना करत 73 धावावर फलंदाजी करतोय महेश. मात्र आणि त्याला साथ देतोय माजिद. 2 चेंडूचा सामना करत 4 धावावर.
पुढचा चेंडू ना मात्र गोलंदाजाला काहीसा कान मंत्र दिला. जुबेर. पुढचा चेंडू मारलाय, फटका मारलाय आणि चेंडू सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. उदगीर. तुम्हाला काय वाटते भाऊ? उमरी. एका बाजूने जर पाहिलं उदगीरचे प्रेक्षक आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर उमरीचे. चांगली भांडणं लावले सचिन सर. काय सामना होता? चालू दे तुमचा. दोन्ही मातबर संघ आहे, दोन्ही दिग्गज संघ आहे. शेवटपर्यंत 5 झुंज आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. हा 4 चेंडू मोठा आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर उमरी संघाचा जुबेर धावतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय महेश. पुढचा चेंडू फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील्ड झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला जातोय आणि काय मिसफील्ड आणि 2 धावा. 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जुबेर धावेल. काय फलंदाजी करतोय महेश. पुढचा चेंडू महेश साठी. हा चेंडू मात्र दूर टाकलाय. हा चेंडू पंचाचा इशारा येणं बाकी आहे अजून आणि पंचाचा इशारा आलाय. वाईड. दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली 1 अवांतर. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे अजूनही सामना संपलेला नाही. इर्षाद सर, आता जर महेशची विकेट पडली तर कसं होईल? नक्कीच अजून काही सांगता येत नाही. मी अगोदरच सांगितलं की सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार, काय एक षटकार येऊन सामना संपणार. पुढचा चेंडू मारलाय, फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. उदगीर. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळालाय. चला प्रेक्षकांसाठी एकदा सकाळी मगाशी सांगितलं होतं की ओके. सोन्या बापू भोसलेच्या माहितीनुसार एकदा म्हणतो उगा नवा माय भोकर आहे भोकर. पुढचा चेंडू महेशसाठी आणि सामना संपला.